जातो जरा मला वाटतं बुरबुर करता पण सारखं हा ते याच्यावर ठेवलं होतं डिंगरीवर. हॅलो. हा 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 पाहुणे. हा मीच बोलतोय ना. काय येते तुम्ही? अहो या तयारी करून राहिलो मी. हा बर बर. मी आता रानातून करा निघालोय. बस आता लगेच तयारीच होईल आपली. आलंय घर जवळ मा. बर बर या मग तुम्ही बर का. तोवर मी सगळं काही असेल नसेल तर रेडी करतो बर का. चालेल ठेव का. बर बर चाल. चला पाहुणे येऊ राहिले म्हणजे काय आता आज पुरीची जमाजमी करून घेऊ. आहे 2-3 महिने बाकी तर जमाजमी तर करू मग पाहू बायकोला बोल का भेटतो जाऊ. स्वयंपाक होऊन 1 तास झाला तरी मुडद्याचा तपास नाही अजून. आणि स्वयंपाक नाही झाला अख्ख्या माझ्या माहेरच्या गणुगताचा उद्धार करीतो. आणि आता त्याच्यावर इतका गोळा बसलाय का आज त्याला भूक लागाना ताण लागाना. साऱ्या सकाळचा सपाटलाय गावामध्ये अजून त्याचा यायचा तपास नाही. लय बेकार रे भाई लय कर नखऱ्या घर उखऱ्या माणूस आहे. काय तोंड बडबड करून राहिली काय चाललंय गावाला. पुढे काय हे मी काय म्हणतो ऐक ना. बोला ना. त्या पुरीला पाहुणे येऊ राहिले पाहायला मला वाटत फोन आला होता. हो पाहुणे पाहायला येऊ राहिले तुमचं सगळं बरोबर आहे. हा. पण मग या असं कमी वयाच्या पोरींचं चालत नाही. अरे जमून घेऊ 2-4 महिने पुढे मागे ढकलू आपण त्याची काय काळजी. त्यांना पोरगी पसंत पडली ते थांबायला नाहीच म्हणले मग कश काय म्हणते नाही. अरे पुरी भेटायची आहे का पोरायला. 40 वय झाली 35 वय झाले पोराला पोर पाहायला मिळालं आपली पोर इकून तिकून त्याला भेटून म्हणलं तो भाग्यवाने. तो मी काय म्हणतो आता बाय पाहुणे 7-8 पाहुणे असतील. राजनाथ पोहे भिजत घातले का आपलं ते राजनाथच आलं तोंडात गमिल्यात. राजनाथ पोहे आता पाहुणे येणार रे. काय गाव पंगत द्यायची गाव पंगत नाही पण 8-10 माणसं असतील ना ते. येऊ द्या ना 8-10 येऊ द्या नाही तर 5-50 येऊ द्या इतक्यात करता येत्या पोहे का काही जगाची पहिले भिजत घालावं लागत. हा माहिती मला. मी बाईचे का काय मी काय 4 पायाची मी तुला काय माणूस म्हणून राहिलो काय बायकोच्या ना मावाली 4 पायाची गदड नाही मला शिकीच सुटले एवढे. हा मला सारं येतं सारं कळत मला येडी नाही मी. अरे पण मग ऐक ना तू. हा ऐकते होतंय तर होऊ दे ना तू काय बाई मा काय म्हणणं नाही. तुझा भाऊ आला का. नाही मी फोनच नाही केला. तुझा भाऊ आला का. तुझा भाऊ आला नाही ना फोन करा ना. त्याला येताना सांग मुताडा पिऊन येऊ नको नाही तर येईल पिऊन साऱ्या रस्त्याने लाल गाडीत येईल बरं का ते होईल तमाशा करून टाकेल मावाला इकडे. तू अशी काय पाहू राहिली मग आता उद्या जर ते लोक म्हणले सुपारी फोडायची तर मग तुमच्या आईचा भाऊ बोलवायचा आहे का सुपारी. माझ्या आईचा नको भाऊ बोलू तुझाच भाऊ बोलो पण मग सुपारी व्यवस्थित फोड असं. पण तेच म्हणते मग त्याची लाळ मोजू राहिले येऊ नको येऊ काय पैसे मोजले काय त्याला. मी काय टीव्ही पाहिली का समोर पाहिला म्हणून तुला सांगू राहिलो. जाऊ द्या असू द्या असू द्या पाहुण्यात इज्जत घालायची काय म्हणजे मावली अशी कोणची इज्जत आहे तुम्हाला. माझ्या भावामुळे इज्जत नाही म्हणजे काय. अरे अरे स्टँड वर गेलो तर लोक मला उठसूट चहा घ्या पाटील चहा घ्या पाटील बाई आवाज जिंदगी गेली तुमची बिन तुमच्या बापाची बी. असं का तू पाहायलाच आली वाटतं इकडं आमचं. बरं आपल्या दोघायचं होऊन द्यायचं का आता ते पाहुणे येऊन द्यायचं इकडे तुला. मग माग नुगताचं तुम्हाला काय एवढं तिजर का वार जात नाही माग नुगत चांगलं म्हणावं त्याच्या आईला नेम एक तर ते आधी बधीर रे बहिर पण ते बधीर असू नाही तर बहिर असू मग माई मला नावाजी गोडा हा का बाबाजी. काय बाई शर्टन काय तमाशा पुरीचं लग्न करायचं तर तूच नवरदेव झालाय. मी नाही नवरदेव झालो पण आता पुरीचं मला पाहणं गरजेचं आहे ना. हाय रे नवरीचा बाप. त्या नवरदेवाच्या आईवर नको लाईन मारू म्हणजे झालं. तू आहे ना एकदम म्हणजे आता काय बोलावं तुला. मला ना तुझ्याशी डोकं लावायलाच लय काटाळे लावूच नका तुम्ही. पण आता ये भाऊ दे मग बस ना तू काय लागलं वर्षभर तिकडे तोंड पिळवणं तो मला काय करायचं पिळू तिकडं तो तुला जिकडं इकडं मी दिसलो का तुला इकडं तोंड करून घ्यायचं. ते तर मावाला हायच ते जन्मच आहे ना लग्न झाल्यापासून पाहतोय मी. हा ताळात मिळायचं बसा ना बाई एक झाली तर ती पण नवसाची झाली. बरी बाई नसल्यापेक्षा निदान मा उद्या काही कमी होतच नव्हतं पण इकून तिकून नवस केला झाली. उद्या मा काही कमी जास्त झालं तर एसी पासूनच रडत रडत येईन माई बाई मा नावा ना. कोण माई पोर. असं का मग तुमचं काय खरंय हो.
बरं बरं तू का हो? आठ मी काय ऐका ना मी काय म्हणते बोल ना बोल ना आता ती पहिली पोर दिली आईला मध्ये मध्ये गोड्या बोलत होती तुला रे मला पिरे मला सुटत होतो हो चाटक्या हा 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 आईला बोल ना हा तर मग ती पहिली पोर दिली आपण हा. त्या माणसात कोण आपण जवळजवळ 5-7 लाख रुपये घेतले ही पिचिंग पुरी करून घेतली बरोबर आता या दुसऱ्या पोरीच्या टायमाला त्यांच्याकडून पहिले पैसे घ्या 3 महिने आटकून ठेवा पसंती जर झाली तर आणि मग यांच्याकडून बी 10-1 लाख रुपये घ्या आणि हे पत्रे काढून स्लॅब टाका लाखातला एक शब्द बोलली माय बायकोला विचारायच्या मायला असं एवढा हे सिलिंग विलिंग करून घेऊ हा 3 महिन्याचा वायदा देऊन टाकून त्यांना हा. आपण बरं का मग असंच जाऊ दे करा. या पायवर असं गोड बोलत जाय ना तू मग आता मला काय होत मी काय करते मी रिकामटं बोलत नाही मी कामाच बोलत अरे पण तू चांगली बोलली का मार होत आहेत असे दुसरे गुलाबाचे फुलं खेळात लय दुखत हो हात दुखत नाही तुम्ही दाबला मग तर लय इथं हात- जीवाला बरं वाटलं लय माझे वाला अरे हायला माही बायको आहे रे तू लाखात एक आणली मी करून काही चेष्टा आहे का हा? लय गोड तुम्हाला आहे ना हात दाबायला लावला म्हणजे इतके बी गोड नका बी चिटकू माणसाला बाजूला सारखा मला माणसांचा स्वयंपाक करायचा आहे बाहेर चालले लगेच लाळ गोटीत वर स्वयंपाकाचं आईला पडलंय लय- मला 5 मिनिटं गोड बोलत 10 मिनिटं राग राग करीत मग आता गोड बोललो का तुम्ही कुदायचेच बरं राहता वय, माणसं घे झटक्यान करून वय पटकन हा मी लगेच पाहतो वाट येते की नाही ती, हा? हा जाय मग हा पप्पी देते का एखादी गाला पप्पी ते यायच्या आत द्यायच्या. रे येई बाई आले ना आता पार तरी पप्प्याच लागा त्या का मी काय पोर आता पाहून घेऊ व्यवस्थित. पाहुणे आले, पाहुणे. हाय, पाहुणे, हाय, पाहुणे आले रे राम राम या 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 राम राम. ए, अरे बसायला टाक ना इड तू काय मला काय पाहुणा आलाय का राम राम. टाक 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 टाक. या या बाय बाय. कस काय प्रवास झाला एक दिवारी ना असंच म्हणायचं. प्रवास भारी झाला ना नमस्कार. बसा 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 बस. लई थकले असतील ना मग आता सकाळचं निघाले 8 वाजेपासून. नांदेड काय जवळ आहे का? पाहुणे प्रवास कस काय झाला प्रवास आहे ना लांबचा होता. हा. काही ठिकाणी बरं लागायचा रस्ता, काही ठिकाणी लई जाम रस्ते. हा, आता उन्हा- समृद्धीने आलो म्हणून समृद्धीने आलो. नाही, ते उन्हामुळे उन्हाने त्रास होतो ना हो. उन्हाळा खूप आहे ना सध्या तर कोपरापासून समृद्धीला लागलो, हा डायरेक्ट माळवाडीला उतरलो. मग काय नाही मग ते का सरळ आलो खाली विचार इड खाली गावात आली विचारपूस विचारला. केली असेल. एकदम भारी काम आलं मस्त एकदम पाणी प्यायलाच असेल बाटल्या राहत्या गाडी आता डायरेक्ट बिस्लेच बॉक्स बॉक्स ठेवले तुम्ही ना तर आम्ही बाहेरच पाणी पिते नाही. नाही पित ह्या त्याच्यामुळेच मी दिलं नाही तुम्हाला पाणी नाही नाही नका पण आम्हाला तुमचं. आम्ही जे न्यायला आलो ते द्या फक्त. मी काय म्हणतो काय विचारपूस करा ना. बोला ना काय. मी काय म्हणतो बोला. वर्गा कोणता आहे हा पोरगा दाखवतो तुम्हाला. ते- पोरगा बा हाय. हाय हा हो, माल झालं. आणि ते मग त्याची बायको ती. पोरगा लय छान आहे रे. तू गप रे तुला काय कळत आहे अजून लाल पडे ती तोंडातून तावले लय छान आहे लय. काहीच बोलू नको त्याचं तोंड बंद कर ना तू त्यालाच बोलू दे. चाला बोलते म्हणजे अरे घरातला मालक मी आहे वासा मी आहे घराचा का तुम्ही त्याचं वाली. पाहुणे कोण आहे? अरे बायकोचा भाऊ आहे तुझं नाव नाही काय? काय काय बरं आहे तुझ्या आईच्या आणि डोक्याला मग ताण. तुम्ही कोण आहेत? हा? तुम्ही कोण? माई बायको मी आहे नवरा बायको आहे आम्ही ते मला माहिती तुम्ही नवरा बायको पण मग? मुलीचे कोण आहेत तुम्ही? मुलीचा बाप आहे मी अच्छा. अच्छा. तुम्हाला म्हणजे हा, ते तुम्हाला त्याला काय माहिती? ते बरोबर त्या बाईला नाही माहिती असं नका बोलू पाहुण्याला. 4 माणसं. तसंच असतं त्याच्या पाहुणे लय उंदळ मांदळ करतोय ती बायकोचा भाऊ म्हणजे अवघड ठिकाणी दुखणं हा, असतं ते हा, बायकोचा आवडतो. भाऊ आणि काय ते म्हणतात ना कशापेक्षा मऊ हा? भाऊ मी नाहून मऊ खिशात पैसे कापसापेक्षा राहते नाही मऊ. मावले. ही उचकीची खिशे आणि त्याच्या पार्सल करी ती अहो मग तुम्ही पॅन्टला खिशेच ठेवू नका ना. तू पाहुण्याला पोर पाहायला बोलावलंय नांदेड वरून का तू आमच्या वाले घराने सांगू राहिला अरे पोर भाऊ पाहिलं बहिणीची अरे पोर पाहिलं तू जाणून. इज्जतीत ते, पोर दाखवायचं काम कर आणि इज्जतीत तो सांग मोठ्यापणा तो जर- नाही तर मागच्या टायमाला त्या नाही. पाहुण्यांसमोर तुला मोरीत घालून हाणला होता तसा हानील पाहुणे ओ पाहुणे काय म्हणतो, ऐक. मला सांगू नको तर ती दिली असती तर तू असं करा ना. तू जाळ कर तोंडाचा तिकडं पाहुणे काय पाहुण्याच्या खुरपं होईल एक काय? पहिली बायको एक दुसरी पहिलीची एवढा ताण आता काय कर मला वाटलं दुसरी आहे. थोडं गोळ्या चालू दे पडला. मानसिक तणावाच्या गोळ्या आहे. आवटाड आहे का आवटाड आहे, आवटाड. गोळ्या घेतल्या नाही का आज त्यांनी हा? पाहुणे हम्म.
पोर करायची ना हा मग मुलगी चांगली आहे ना नाही नाही, तुम्ही तिला काहीच विचारू नका, काही काय- कळत नाही तिला. यांच्यासारखी नाही ना भांडखोर. तुम्हाला जे काही विचारायचं ना मला विचारा. त्या बाईला काहीच कळत नाही, तिला दिसाल डॉक्टर चालू हा, तू एक दिसाड. काम कर ना, तूच लग्न कर ना त्या पोराशी. कर त्या पोराशी लग्न, मीच माझा पाटा करते. अहो, असं हा. पोरं- ए, अरे करू राहिल्या. अरे चष्टा मस्करी चालू तू राहते. कसा म्हणतो गोळ्या चालू आहे, ते पोर कसं काय मग गोळ्या म्हणतो? घेत नाही, डोक्याची गोळी घेत पावला नाही. म्हणतो आवटाडे का? अरे ते गोळ्या घेते बस येड्यावानी नको. तुमचा पोरगा. ए परे हो. काय तुम्हाला ती बाईक करायची का कोणती नाही नाही मी पोरं आहे की काय? त्यांची एवढं आमचं वाटोळ चाललं का एवढं मग गपची बसा ना. एवढे काय वाईट दिवस आले का मी हो. आहे ना तुमचा बाप. हे घे पोर पोर बोलून घ्या मरत जात हा? घ्या लगेच गुंडळून तुमचा टाळ वेळ बसा ना, नवरा बायको तेव्हा ताब्यात कसं समज करा तुमच्या. तुम्हाला आमच्या टाळमाळाशी काय करायचंय पण? आता तुमची नाही नाही बायको- पोर आहो पोर हायला पोर काय तुमच्यासारखी तुमची का बायको जर बसली, बापचं ते काय, तुला मोरीत घालून मारे. पोरगी कोणासारखी तुमच्यावर गेली का त्यांच्यावर? पोर मावर मोरीत घालून मारील नाही, 2-4 टाइम मोरीत घालूनच मारलाय. हा का? सॉरी काल्यावर का तिला मारलं अहो तिने काय म्हणायचं आंघोळीच्या पाठचोळी- टायमाला मुरी ती ना पाठ चोळी तिने ती तर ती मारला शब्द बोलती तुम्हाला सांगितलं ना मग त्या पाठ वेळेस. चोळी ती का पाठ हाणती? पाठ घसेले तिने हो ती सांगताना अशीच म्हणती मारला. ऐका ना हम्म. माझे भाऊजी ना खूप साधे आहेत बरं का पोरगी तर चांगली आहे ना नाही, तुम्ही पोर- साधेच आहे ना पोर लय माझ्या गोड दिसलं भाऊजींचं मला तर तुमच्या खूप पोराचा स्वभाव लय आवडला काही म्हणा जाऊ द्या. हा. लय पोर गरीब एक आहेत नंबर बरं आहे. का ते. तोंडातून एक शब्द निघत नाही तोंडावरची कधी माशी नाही पडत आताच नाही. पाहिलं ना माशी सुद्धा उडाली. इकडे गेला का पोरीच्या आईला म्हणतो आवटाडे का काय डोक्यात. नाही नाही ते नाही बोलले हे बोलले माझं नाव हा का? मी काय म्हणतो बरं मी काय म्हणतो आता ऐका. त्याचा जीव चाललाय पाहायसाठी तू काला बघ बघ करून राहिले. जीव चालला म्हणजे आम्ही अहो काय नाही हो, तुम्हाला तुमच्या- नाही म्हणलो मी तुम्हाला अहो, नाही. काय करायचं? पुरी तुमच्यासारख्या पाहुण्याची कुठं आप घालवायचे काम पाच करेल. दिवस जातील. मग झाला का पुढे चहा पाणी? आमच्याकडं पुढे कामाला चहा पाणी झालं एखाद्या पोरीच्या इकडं? आमच्याकडं कामाला यांच्या चांगल्या चांगल्या पोरी आहे. हा, मग आलं का लक्षात ते नका सांगू पाय वाचून तरसलं बिरसलं असं नाही काही नाही नाही नाही, ते नाही हो हा. आता जाऊ द्या मग आता विषय 10,000चं ते. आणि मी नाही. त्यांना आवटाड म्हणलो ना बरं का तर ते असं का बरं म्हणलो ते तू म्हणले ना गोळ्या चालू आहे हा. म्हणून म्हणलो का आवटाड असेल म्हणून गोळ्या चालू आहे. बरं, कारण की आता बरं. आम्हाला असं भरायचंय पाहुणे. हा. आता तुम्ही तुमच्या घरी आम्ही पाहुणे आले बरोबर. हा मग आता आम्ही सगळ्यांनी चपला तिकडे काढल्या तुम्ही जाहीर बनवून बुट्ट घालून बसते का आमच्यावर डॉक्टरने सांगितलं ना. काय कुरप होईल काय? काय बुट घालून हेच बसायचं? समजून घ्या तुम्ही. नाही 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 नाही. हे काय होतं माहिती का हा. इथे तळपाय दुखात आहे दुखात आहे, कुरूप होईल मोठमोठे 2-4 तुम्ही पाहायला हा रोग मग तुमच्या घरात काय काटे काय? घरात नाही काटे राव मग? कुरपा व्हायले पायाला आता मळेत काम करून जाम होऊन जातो ना हो. नाही हाय ना घरात येडे बाबा आहे ना तुमच्या. हा. हे काय नाही ती मला तर असं वाटत यांना साऱ्या घरालाच गोळ्या चालू हा बरोबर आहे. आखी फॅमिलीच आमची रोग टेली. खरंच आहे अरे तुम्हाला त्यांना- ऍड्रेस कोणा दिला? हा ऍड्रेस दिला कोणा? जे आहे आमच्या गावातला एक तुम्हाला माणूस आहे. जन्मल्यापासून तुझ्या पोरांना दवाखाना माहित नाही होय. काही, तुला माहित नाही तुझ्या नवऱ्याला माहित नाही मग तुम्हाला हा ऍड्रेस दिला ते कोणा? आमच्या गावातला माधू एक माधू हा. त्यांनी दिलाय. पण विषय असा आहे त्या माधूला पण गोळ्या चालू आहेत. yes. मग एका दवाखान्यात भेटले होते का तुम्ही सगळे? ते जे भेटतात ते अशीच भेटतात गोळ्यावाली आम्हाला अरे बस जाऊ द्या पोरगी बघू तिला जर गोळ्या चालू असल्या तर लगेच उठू. Yes, काय? हा. अरे आपल्या गेल्या गोळ्या बदलून टाकू. कोणत्या लेमन गोळ्या द्यायच्या का तिला? आणि बघ, काय तुम्ही बोलू का पुरीला बोलू पाहुणे बोला बाय पुऱ्या. ए पोरगी तर ए, पाहून घेऊ. पुरीला का मार ना मला काल गागायला पोरगी विचार. पाहून घेऊ बाकीचं पाहू पुढच्या पुढं. ए कांता कांता कांतारा आय, होती होती काही लय जुनं आज नाव आम्ही दिसतंय. एवढं लांबून आले 10,000चं तिकीट जाऊन- कांता पाणी आणता आली आलं आली पाहिजे. ये बाई ये या इथं बस बाय. सर का पाहुणे बसू द्या पुरीला हा बस इकडे या बाई त्या कांतारा पिक्चर मध्ये काम केलंय माझ्या पोरीने. अरे बापरे पोरलंय गोडी एक नंबर. म्हणजे भूताच रोल यांचा होता काय? तिच्या बापाचा तुला काही कळत का काय झालं? पाहुण्यामध्ये घालून राहिली का तिच्या बापाचा भूताचा रोल होता आता पोर जवळ बसली आता 4 शब्द विचारपूस करतील बोल बाबा बोल. बोल रे. आईला काय करावं काय आयला करावं म्हणजे कलाकार लोक पाहुणे. दिसते ती. बाबा पोर विचारपूस करून बरं नाव गाव विचारू पुरीला. सगळं विचारून तुम्हाला ए. जे आहे ते. करू का सुरुवात विचारायला? हा सुंदरे विचारा नाही विचारा बर बाई नाव काय घेता आलं? कांता पूर्ण नाव सांगा बाई. कांता रमेश चव्हाण शिक्षण काय झालं तुझं? 15वी म्हणजे कलाकार आहे का? शूटिंगचा आवड आहे शूटिंगचं? शूटिंग पोरीला? आवडते का पोरीला? म्हणजे रील बिल करायला हा आवडतात का? ती गंजली स्टार आहे. पिक्चर मध्ये काम केलं ना? हा कांतारा मध्ये केलं तिनं. तिनं कांतारा मध्ये केलं तुम्ही मी गोंधळ मध्ये केलं. तुम्ही कांचन मध्ये दिसले होते मला. नाही नाही कांचना मध्ये हे होत. आ, तो गोंधळ आता गप राहिला आता ये विचारते ना पाहुणे काय विचार
हा. शिक्षण काय झालं तेव्हा? आणि ते गणपती पुळे मध्ये ते अंडरपॅन्ट पळत ते आहे का ते? ते पोरीचे मामा. बाई तुला मामा आहे ना आहे ना किती 3 तीन आहे का? कुठले मामा तवाले? दुप्पट पासली तिला नाव नाही येत ना, शाळा जास्त होईल म्हणजे मामा तिकडे गेलीच नाही कधी? नाही काही कामच नाही अहो पण शाळा जास्त असल्यावर नाव सांगायला आलं पाहिजे ना पटापटा. गावाचं ते नाव तुमचं म्हणलं तुमच्या भागात चालतं ते असं. मामाला ज्याची मागे- शाळा झाली ना तुमच्या भागामध्ये त्यांना पटापट अभ्यास जमतो. आणि म्हणजे मला काय म्हणायचं गोळ्या गोळ्या गोळ्या. गोळ्या बाकी काही नाही. गोळ्या गोळ्या खाऊन झाली नसेल ती. तुला कोणत्या गोळ्या चालू आहेत का ग? हा कोणत्या? लेमन गोळ्या. लिंबू? लहान पोरगी काय तुमची लग्न काय करता मग? आता या बा शाळा ते अरे ना पोरा, कावदारा गोळ्या काय फरक पडतो? अहो पण ती मला वय वाटतं का तिचं वय किती वय? तुम्ही बिगर गोळ्याचे झाले का? आम्ही कधी गोळ्या खाल्ल्या झाले झाले काय देतो तुम्हाला? काय गोळ्या? आणि बघ, मग ते थोडं ना आता झालेत. मला ते- बरं जाऊ द्या. बरं, तुला आठ- भाऊची आहे का? आहे ना किती? 2 दोन आहे का? दोनच आहे काय? ते कोण राहते? शेजारच्या गावात हा का लग्न होईल त्यांचं? हो मग आता मावशी थोडी ना जेवण असणार आहे. मग काय राहू कवळ्या शकतं पोरी. लहान मोठी. बरं आता काय शाळेची पोरगी वाटते हो कितवीला विचारणार 3 महिने कमी तिला अजून. वय काय चावलं? कशाला जन्मतारीख काय चावली जन्मतारीख? मी म्हणलो पोरग व्हायला. नाही नाही 18 वय पूर्ण वय. हा भाऊ जन्मतारीख विचारते मला. हा विचारते जन्मतारीख काय माहिती 2003 2003. झाली थोडी राहिली मग. बरं तुला याच्या पुढे काय करायचं काही लग्न लग्न करायचं ना आता काय लग्न करायचं? करायचं ना? याच्या पुढे नंतर बरं मला झालं विचार नंतर नवऱ्या संग राहायचं. मग लग्न करून नवऱ्यासोबतच राहतात. मग ते म्हणते ना नंतर मग म्हणून विचार नवऱ्या संग तसं राहायचं. काय नसतं रे. म्हणजे राहू शकतो का बाजवल्यासोबत? बाहेर नोकरीला असला नवरा मग बायको एकटी राहत नाही का? बरं काही विचारायचं का की पार पार ते विचारू का? विचार तुला काय विचार विचार ना विचार. आतापर्यंत बॉयफ्रेंड काही होते का? नाही ते आमच्या चालत तुम्हाला तुम्हाला नाही- काय- तुम्हाला तुम्हाला काय काय बॉयफ्रेंड? तुम्हाला काय माहिती तुम्हाला नाही विचारलं बॉयफ्रेंड तुम्हाला होते का? पोरीला होय. विचारलंय. मला विचारलं की तिला विचारलं वहिनी वहिनी वहिनींना म्हणजे होणारी वहिनी बॉयफ्रेंड होते का? तेव्हा कसं आहे माहितीये का? एक तर माझे 2 मोडले आतापर्यंत हा याच्यामुळंच या बॉयफ्रेंड पाहिजे. दोन तिसरं मोडायचं नाही मला. तर तुम्ही सांगून द्या तुमचं काही कुठं बॉयफ्रेंड फ्रेंड काही आहे असं. का? त्याच्यामुळे आम्ही एवढ्या लांबची पोरं सध्याला असला तरी सांगा त्याचा आम्ही टंगड मोडितो. सगळं नाही डायरेक्ट तिकीट. नाही तिचा boyfriend नाही आहे, ना? तुमचा काय जोर आहे? मग काय अडचण नाही. हो काय? नाही म्हणती भाऊ आहे का तू? नाही आहे, आमचे उद्योग नाही असे असलं तरी- boyfriend, असलं तरी boyfriend. काढला एवढं नांदेडला का नाही? हा. नाही येईन येईन. काय नाही? प्रेम असल्यावर माणूस देश सोडून जातय. नाही तर ही जाईन इकडं. कोण? ही ती 12 महिने येत नाही हा आणि 2000 नवरा बायको संगत येते. नाही मी सोडणार एकदा रेल्वेने बसले अहो बरं जाऊ द्या. बरं पोरगा आवडलाय का बघा बरं अरे वा, आमचं. पोरगा आवडला का तुम्हाला? एकच नंबर हो आणि बाई भाऊजी पोरगी ओ भाऊजी तुम्हाला आवडली का पोरगी? मग चांगली पोरगी काय अडचण नाही. हा, मग पोरीला काय नाव जाऊ ठेवायचं द्या. सारखे, हा? नाही नाही. चांगली. आई बाप द्या सोडून पण पोर काय बरी चांगली इकडे आणू का तो? कशाला? सुपारी फोडायची म्हणते. हा? मी मला डोक्यात घालायचे कामच्या. सुपारी फोडायला लागत आहे ना. हम्म. अहो, बरं मी काय म्हणतो चॉईस या बा चालली, थांबा ना. पोर तुम्हाला आवडली हा, पोरे आम्हाला आवडला हा. विषय डन झाला इथं आपला. बाईला विचारा ना पोर आवडलं का? पोर तुला आवडलं का रे? ही त्याला जवळ वरून येऊन पाहू घ्या बरं का पोर. अरे अशी राग नको बरं माझ जवळ ये. ते काय जाणार आहे का खालून बघायला? नाही, बरोबर आहे बघ. नंतर लय शांत शाळा काढली झाली. मला. हा? मला इतक्या पटलं. दिवस म्हटलं जवळ ना. घेतलाच नव्हता कधी. कोणाला नाही आमची सवय आम्ही तेच ना. कायम आम्ही मिठीला मिठीच राहतो अरे काय. सुत्रे आपल्यावाली पाहुणे नाही. देखत. तुमच्या इकडे नाही चालत सुंदरे काय म्हणते सुंदरी? तुमच्या तिकडे नाही चालत सुंदरे. सुंदरे गोळ्याचं हो. परिणाम हो झाला. हो काय बोलताय असं काय का? बोलायचं? तुमची काय ती काय बायको आहे का? आई नाही, वडील नाही. तुमच्या बायकोचं आई आहे आवडलं माझी काय? ती. म्हणजे तुमची एक्स गर्लफ्रेंड होते का आमच्या आत्या? ए, अहो नाही अहो काय झालं चुकिनीची गोळी सकाळी घेतली म्हणून अशी गडबडून गेली. तो गोळ्याचा परिणाम आहे त्यांच्या घरात हा सगळा. असं आहे. चुकीने गोळी घेतली असेल सकाळी. बाई चुकलं बरं का मला नाही लक्षात आलं ते गोळीमुळे झालं. हा. बरं, काय जेव्हा? बोला. आम्हाला पोर पाच सगळं पास आहे. हम्म. बरं आता तारखा धरायच्या का साखरपुडा करू घ्यायचा? या बा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला पोर पाचशे हो हो आम्हाला पोरगा पाचशे. बर आता पाचशे. पुरीला 3 महिने 18 व्हायला कमी आहे. कमी बरं आलं चालेल. लक्षात तुमच्या साखरपुडा करून घेऊ. सुपारी पहिली फोडून घ्या. खाली करा, मग साखरपुडा, मग सुपारी. हा बोला चाली महत्वाची. हा. बरं हे पोर बघा. आमची हा बोला हा, हे बघा. तुमची पोर करायच्या बाहेर येणार नाही. बर पुढं चाल. पोराला शेती काम करायला लावणार नाही. जमणारच नाही ते. अजिबात नाही तुम्हाला सांग बरं. हं. जे बोललं तेच होईल. हा. हा शेवटपर्यंत. हा. तर तुम्ही काय करायचं? हं. पोराला ओंडा बांडा द्यायचा 5 लाख रुपये. आम्ही हा तुमच्या पोराला. हो. बर
आणि ते झालं लग्न आजी आजी लॉन्सला करून जायचं. आमच्या जवळजवळ 10-11 हजार लोक लग्नाला येतील. मग बरं आता family तुम्हाला एक बोलू का मी बोला. थांबा ये- तुम्ही थांबा. तुमची फॅमिली मोठी बा. हा फॅमिली आमचं लय मोठी आहे पण एकाला गोळ्या नाही चालू. हुंडा हुंडा किती द्यायचा तुम्हाला? 5 लाख कमीत कमी आहे. आता ही गाडी स्वतःची आणली का स्वतःची भाड्याची? स्वतःची कोणती? म्हणजे 2 पोर आहे, एक सून आहे, एक बायको आहे. आम्ही भाड्याला आणू काय लागू नाही नाही आमच्याकडे मोठी गाडी इनोवा पण ती गॅरेजला लावली गॅरेजला. तुला ये पोरग पाहायला आलं होतं तुझ्या बापाने किती हुंडा दिला? 3 लाख 4 हा 4 लाख दिलत तरी. 4 लाख तुझ्या बापाने 5 म्हणलो होतो 4 मध्ये डन झालं सौदा. टाचावाने तरी आता थोबाड आहे का? तरी आता दिलता. तुझ्या बापाने 4 लाख रुपये हुंडा दिला होता. अहो टाटाचा चोपडाचा काय संबंध आहे? मग तुमची आहे बाया बायकोच्या टाचासारखी आहे का तुमची पोरगी? तुम्ही आमच्या घरी येऊ पा आमचं पाऊस जा एकदा. तुला नाही करायची हं? तुझ्या भावाला भावाला काय ना तुम्ही माया बायकोचा आणि हे जोडू राहिले संबंध. तुमची पोरगी बघा मै बायको बघा. मग तेच सांगू राहिले ना. मग? एवढी सुंदर पोरगी असताना तिच्या बापाने तुम्हाला 4 लाख रुपये हुंडा दिला. मग तुम्ही जास्त द्यायला पाहिजे ना उलट. आला देऊ आम्हाला संबंधच पसंत कारण नाही. आला देऊ माझ्या तुला भावासोबत लग्न होतं नशीब. काय म्हणतो संबंध पसंत नाही बस सांगून द्या ना हा, एखाद्याला. आम्ही बस जातो सांगा. ना. मग अहो पण मी काय म्हणतो तुम्हाला पहिली आता- पोरगी मी एक ठिकाणी दिली तर मी त्यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले. माझी इथं लग्न झालेलं आहे काय? पहिली पहिली आमची हिच्यापेक्षा मोठी मी म्हणलो पहिली घटस्फोट केला काय? पाहुणे माझं ऐका तुम्ही मी सांगतो 2023 2024 26 25 26 रनिंग चालू आहे. आणि आता सध्याचं वातावरण काय माहिती का? तुमचं लग्न झालं असेल 15ला 14ला का 12ला. आताचं वातावरण 2026 सांगतो तुम्हाला. हुंडे आमच्याकडून नाही पाहिजे पुरीकडून पोराकडून हुंडा पाहिजे. आता पोर भेटती नाही आता. आम्हाला नाही गरज एवढी. हा? एवढी- काय एवढं लांब नाही, नांदेडून नाही, बॉम्बला चला. आली? भाऊ तसा. कसा कस काय राहील? दादा सांड्या राहू दे काय त्याला पोरी काय? राहिल्या नाही काय? तुमचीच पोरगी राहिली. दाखवा आणून आम्हाला तुम्ही पोर मग तुमच्या कळेल एरियामध्ये तुम्हाला. जर तुम्ही म्हणते आमच्या 11,000 लोक पब्लिक येणार आहे लग्नाला. 11,000 पब्लिक जर लग्नाला येणार आहे तुमच्यावाले तर त्या 11,000 पब्लिक मध्ये एकही पोर शिल्लक नाही का तिकडं? कोणाच्याच घरात पोरी नाही राहिले. एवढ्यांच्या पोरी निघून गेल्या का काय? आम्हाला एवढं नांदेड सोडलं नाही, तुम्ही नाही. इकडं पोर पाहायला आले. नाशिक जिल्ह्यात. 11,000 पब्लिक तुमच्या मंडपात येणार आहे लग्नाला. आम्हाला एकही पोर तिकडे शिल्लक नाही ठेपा राहिली. सांगितला म्हणून आलो. हा. आला हा ठेपा काय कामाचा? उलट तुम्हाला आम्हाला लांब हुंडा झाले. या बा, द्यायचा, एवढा आम्ही लांब- तुम्हाला एक सांगतो. तुम्हाला आता पोर पसंत आहे 3 महिने आमचं पण लग्न काही जमणार नाही. कारण 18 वर्षाची होईल तेव्हाच आम्ही हा. लग्नाचा पुढचा पाया घेणार. आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो आम्हाला आता कमीत कमी ना 3 लाख रुपये तुम्हाला द्यावा लागेल. बोला हाय पसंत तुम्हाला आता पोर पसंत आज सुपारी फोडून घेतो 3 लाख टाकवा तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी. रुपये नाही. सुपारी फोडू आम्ही. हा. आता तुम्हाला गोळ्या कोणाला चालू आहे? पुरले की चालू आहे? गोळ्या फक्त माझ्या बायकोला चालू आहे. कोणाला चालू आहे? पोरीला- पोरीला कशा काय गोळ्या पोरीला- चालू आहे? चालू आहे. हा? बायकोला आ, काम त्याच्या आईला आता आमचा नवरा बायकोचा प्रश्न काच्या गोळ्या घेतो काच्या तुम्हाला काय एवढं सांगायचं? सांगायला पाहिजे ना. म्हणजे आमच्या पार ऐका महापौर जर मुक्कामी आले हा आणि जर त्या बाईनं जर पोराला हाणलं रात्री मग कस काय आणील? गोळ्या गेल्या असल्यावर आता तुम्ही उद्या म्हणशाल तुम्ही रातच्या काय करत्या किती गोळ्या घेत्या सगळं आमच्या दोघांची विचारपूस करू राहिली का? अहो काच्या गोळ्या चालू आहे, काच्या काही नाही, गोळ्या नाही चालू. हाशी मजाक करायचं हा, तिला काच्या गोळ्या मुद्दा काच्या म्हटलं. गोळ्या आणि काच्या काय हो? हा. नाही नाही खोटं बोल ना. चालली आपली हाशी मजाक चालली. एक गोळी चालू नाही माझ्या बायकोला धडम दाखत ताटम तुटम आहे एकदम तुम्हाला सांगतो. मग काय औषध आहे चालू, औषध. कवळीत पोत उचली ती हे. आता माहिती आहे ना मध्ये आला तर इतक्यात तुम्हाला एक जणाला एका काड्यावर एक जणाला एका काड्यावर घेऊन बस स्टँड पर्यंत नेलं. हा. नाही नाही आम्ही कार आणली ना सोबत. आणि हा नाही- तुम्ही कार आणली आणि पहिली भाड्याची ना नाही हो. कोण म्हणलं? स्वतःची का? आमची मोठी गाडी गॅरेजला लावली. ही कोणाची? हे गॅरेज वालीची आणली. तिला एसटीचा पात्र लावून आली वाटतं वरून साव ऊन लागून येऊन मग लाल नाही नाही कलर दिलाय. कलर आहे मला ते एसटीचा पात्र काय झालं नगपालीच्या बाटल्याचा बॉक्स सापडला मला दिलं रस्ते चोळून. तुम्ही काय म्हणता? ट्रक मधून पडला होता. ही पोर आहे का? या पोरीच्या बापाला 10-20 लाख रुपये दिले असेल तेव्हा ही पोर करून आणली असेल. असा अंदाज मग? दिसतोय मला. एवढी बरं, शिक- मी काय एवढी- बरं. आता पोरीला एवढी शिकून आणलं. ऐक ना, एवढी चिकनी चोपडी पोरी याला दिलीस कश काय मला सांग. त्याच्या काय ते काचावानी काय- त्याचं 3 लाख अरे द्यायचे. तिला चिमटा घेतला तर रक्ताची शिळकंडी उडल. काय काम करीत असेल ही पोर नाही घरात? करायचं आपल्याला. हे पाय असं राहतं ताट बा. नाही म्हणा ताट काळी सावळी पण तुला सांगितलं ना अख्ख्या घराला खाऊ पिऊ घालील मला. हा? नको ते गोळ्याचं लसूण. मग बिगर बायकोचा राहतो काय हा? 3 लाख रुपये तर आले पाय अरे चांगल्या लक्ष्मीला लात मारून जाशील तर तुला सुद्धा गोळ्या खाऊनच झोपायची पाळी येईल. हा. घरात घे माशी. हो पाटील आता एक काम करा तुमच्या पोराला काही पोर पसंत नाही आहे हा? पसंत आहे हो. त्या जोडीचा तर विषय सुटला. नाही ते- त्यांचं व्हायला हा. याचं काही व्हायला नाही. हा रात्री झोपला आला तुम्हाला सांगतो येड्या बाबळीकून गारका मारून
का घे मोबाईल चित्र पाहिजे घे मुख्य चाल दे मर्दीचं तिकडे नाही मग मोबाईल ते परवडन मला अक्का, दगड आणू का दोन? हे 4 दगड आणून माझ डोक्यात घाल. अरे इकडे मोडायचं चाललंय तू काय बहिरी आईला बैर तुला म्हणलं तर नाही बैर नको आणू ते तर म्हण मामा 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 लागतो ना हा. सुपारी फोडायला. हा मग दगड आणतो ना मी. आईला इकडून भेटलं काय मला काय समजा नाही अरे डोक्याला ताण झाला म्हणले होते तुम्हाला पहिलीच दगड त्याला आणायला लावते म्हणजे तो सारखा म्हणणार. हो 4 लाख द्या का 3 द्या सट पटकन सांगा. कोण आम्ही नाही देऊ शकत भाऊ. आम्ही देऊ आम्हाला शकत 3 लाख रुपये पाहिजे 3-4 लाख रुपये तुम्ही आम्हाला हो. दिले तर होईल. लय ठेप येत आपल्याकडे. जा तुमचं लय ठेप ठेप आहे, येत. बा तिकडे लय कोण ठेप जाणार येत. तुम्हाला तर? चला चला बा, हा, निघा. कोणाचा दुसरं स्थळ आहे इथं. अहो उताडा आलाय रस्त्याने आम्ही काय हॅलो. 3 ठेपे बघत आलोय. हा आले जवळच आले ना हा शिंदरच्या मागे चल. हा कुठं यायचं समृद्धी उतरलं म्हणून. समृद्धीवरून उतरले खाली हा हा उसळगाव बोलले होते काहीतरी. माळेगाव या मोठीशी बर 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 सरळ जेव का मग नाशिक हवेला चालेल चालेल घाटाच्या अलीकडे. घाटाच्या अलीकडे आहे ना तुम्ही बरं बरं लगेच येतो आम्ही हा आहे ना पोर काय सांगत नाही 4-5 जण आहे आम्ही चला बरं चला बरं या पाहुणे हा या या, मग. तोटा नाही पुरीला हा, नाही माल माहिती ना पाहुणे येते, पोरं- हा मुसळगाव मध्ये का तोटा आहे का पुरीला लागेल तेवढा घसेल माल नाही, याला. माळेगावला हे बाय जाऊ मर गेले ते गेले त्यांच्या वाचून काय राहिले 17 आपल्या पुरीला काही एक मागणी आहे काय लागेल तेवढे तुला सांगतो जेवढे भेटतील तेवढी मागणी शाळा हा, केली काय आम्ही काय तशी राहणार आहे बिगर लग्नाची. भाऊ तुम्ही जा ना तुम्हाला कोणी काय म्हणलं या माझ्या बा. बायकोशी बोल तशी राहू द्या घरी भाऊ नका काय करू. राम देणार नाही काय हा. काळजी करू नको हो, याला. तशी राहू द्या. जाऊ का मग हा निघा. आता गोळ्याचा काय झाला गोळ्या घेऊन टाका नाही आता या बाय गोळ्यात घ्यावा हा ना 2-1 वर्ष वाट बघा पोरीचं लग्न होत असलं ठीक आहे नाही तर पोरीला गोळ्या चालू करा. अरे उद्याच पुरीचं लग्न जमल पळून एखाद्या मागं. असं का तेच होणार आहे. या, तशीच या. राहू द्या. किती रामदावडे आले होते काय कळा ना येऊ का हा या या बॅनल ठेवा तेवढी हा? हा बोल बाई तू आहे घरात जा ते तू आम्हाला पाय भाऊ. दाजी हा. 2 दगड आणू का? दगड नको आणू रे तू आहे तू काय खाऊ याला भाकर खाऊ घाल भाऊ 2 दगड आणून इकडे. त्या बाई त्या गाडी मागं पळायचं. नाही नाही मी काय म्हणतो इकडे दगड मारीत. खायला दगड वय याला भाकर खाऊ घाल दिगरी काढून हा बरं तू आहे घरात मला वाट चाल बरं झालं ते पोहे बे नाही भिजत घातले हा. मायला हे काय ते उपाशी कुठून आले काय माहिती यायचे जटे यार लय टाइमपास केला रे त्यांनी मावाला बर चला घरात घ्या जेव रे चाल जेवून घे चाल